डोळ्याखाली सूज आल्यास, काळे वर्तुळे आल्यास चेहऱ्याचं सौंदर्य बाधा येते. हा अनुभव अनेकांच्या वाट्याला येतो, पण कितीही महागडे प्रॉडक्ट्स वापरून फरक पडत नसल्याची अनेकांची तक्रार असते. डोळ्याखालची सूज आणि काळे वर्तुळे याकरता घरगुती उपाय करूनही ही अवघड वाटणारी समस्या सहज सुटू शकते. डोळ्याखाली सूज का येते? यामागचे कारण वय वाढतं तशी डोळ्याच्या आसपासची त्वचा कमजोर होते आणि ती सैल पडते. अनेकांच्या बाबतीत डोळ्याच्या खाली चरबी जमा होऊन सूज येते. सूज आलेल्या ठिकाणी त्वचा काळी पडते. डोळ्याखाली सूज येण्यास, काळे वर्तुळे येण्यास ॲलर्जी, स्मोकिंग, सायनसची समस्या ही डिहायड्रेशन, ताण, रडणं, आनुवंशिकता, झोपेचा अभाव किंवा झोपेच्या निगडीत समस्या ही कारणे कारणीभूत असतात. ही समस्या घालवण्यासाठी विशिष्ट गोष्टींचा आपल्या दिनचर्येत समावेश करावा. डोळ्याखालची काळे वर्तुळे घालवण्यासाठी आपण उपाय पाहूया. केवळ डोळ्याखालीच नाही तर शरीराच्या इतर कोणत्याही भागात सूज आल्यास कोल्ड कॉम्प्रेसचा उपाय करता येतो. थंड गोष्टींनी शेकण्यामुळे सूज, डोळ्याखालील काळेपणा कमी होतो. डोळे कोरडे होणे, लाल होणे, डोळ्यांचा संसर्ग होऊन डोळे दुखणे या समस्येत कोल्ड कॉम्प्रेसचा उपाय प्रभावी ठरतो. यासाठी चमचा फ्रीजमध्ये ठेवून थंड करावा. थंड झाल्यास चमच्याने डोळ्याखाली थोडा दाब देऊन शेकल्यास डोळ्याखालील रक्तवाहिन्या संकुचित होतात. यामुळे डोळ्याखालील काळेपणा कमी होण्यास मदत होते. तसेच ग्रीन टी पिणे हा अनेकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीचा भाग असतो. या ग्रीन टी चहाच्या बॅगचा उपयोग डोळ्याखालची सूज आणि काळेपणा घालवण्यासाठी करता येतो. यासाठी गरम पाण्यात ग्रीन टी बॅग बुडवून ठेवाव्यात. नंतर पाण्यातून ग्रीन टी बॅग काढून त्या फ्रीजमध्ये थंड कराव्यात. थंड झालेल्या ग्रीन टी बॅग डोळ्याकडे ठेवल्यास डोळ्याखालची सूज, डोळ्यांना होणारी वेदना कमी होण्यास मदत होते. तसेच झोपताना मानेखाली जरा जाड उशी ठेवून डोके थोडं वर ठेवून झोपल्यास सूज कमी होण्यास मदत होते. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि डोळ्याखाली स्राव साचून राहत नाही. तसेच डोळ्याखाली जास्त सूज आणि काळेपणा असल्यास ते कमी करण्यासाठी अंडर आय मास्कचा वापर करावा. रेटिनॉल, अजीवनसत्व, ग्रीन टी हे असलेले अंडर आय मास्क वापरावे. तसेच डोळे अगदीच निस्तेज झाले असतील, थकवा सारखे वाटत असतील, डोळ्याभोवती त्वचेवर सुरकुत्या दिसत असतील तर केवळ मॉइश्चरायझर लावून भागत नाही. मॉइश्चरायझर सोबतच अंडर आय क्रीमची गरज असते, ज्यात नैसर्गिक घटकांचा वापर केलेला आहे. ज्यात मॉइश्चरायझरचे प्रमाण जास्त असेल अशा अंडर आय क्रीम वापरावं. तसेच ताज्या काकडीचा रस काढावा. त्यात कापूस बुडवून तो डोळ्यावर ठेवावा. यामुळे सूज आणि काळे वर्तुळे दोन्ही कमी होण्यास फायदा होतो. तसेच रात्री झोपताना बोटांवर थोडं मध घ्यावं आणि ते हलक्या हाताने डोळ्यांच्या भोवताली लावावं. रात्रभर डोळ्याभोवती मध राहू दिल्यास त्याचा चांगला फायदा होतो. तसेच लिंबाच्या रसाचा त्वचेचा काही त्रास होत नसल्यास 1 वाटीमध्ये लिंबाचा रस आणि टमाट्याचा रस घ्यावा. दोन्ही रस एकत्र करून त्यात कापूस बुडवून डोळ्याखाली हा रस लावावा. त्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते. तसेच शुद्ध स्वरूपातलं खोबऱ्याचं तेल घ्यावं. त्या तेलाने डोळ्याभोवतीच्या भागावर हलक्या हाताने मसाज करावा. व्हिटॅमिन ई ऑइलचे काही थेंब घेऊन त्याने डोळ्याखाली मसाज केल्यास डोळ्याखालची सूज कमी होते, काळे वर्तुळे कमी होतात आणि डोळ्याखालच्या त्वचेला संरक्षण होते. तर आपण ह्या उपायाने डोळ्याखालची सूज कमी करण्यास मदत होऊ शकते.